नमस्कार. आजच्या राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी मी प्रमोद आत्माराम सरोदे, माध्यमिक शिक्षक, श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय शेंदोर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथून आपल्यासमोर माझे शैक्षणिक साहित्य सादर करीत आहे. माझ्या शैक्षणिक साहित्याचे नाव आहे टाकाऊपासून टिकाऊ शिक्षण. टाकाऊपासून टिकाऊ शिक्षण. भारतामध्ये जवळपास 38 लाख टन एवढा प्लास्टिक कचरा तयार होत असतो आणि त्या प्लास्टिक कचऱ्यामध्ये 30% कचऱ्याचा पुनर्वापर होत असतं. मात्र उरलेला 70% कचरा हा पुनर्वापर होत नाही व उरलेल्या 70% कचरा हा पर्यावरणात जशाचा तसा राहत असतो आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकचं प्रदूषण होत असतं. मी प्रवास करत असताना माझ्या एक लक्षात आलं की प्रवासी काय करतात, प्रवास करत असताना कोल्ड्रिंकच्या बॉटल्स असतील, खाद्यपदार्थाचे डबे असतील, ते इतरत्र फेकतात. मी रोडावर जाऊन त्या रस्त्यावर जाऊन त्या बॉटल जमा करून माझा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारं जे कार्य आहे त्याच्यात या बॉटलचा उपयोग करता येईल का असा माझ्या मनामध्ये विचार आला. विद्यार्थी आणि शिक्षक यांची रोजची आंतरक्रिया होत असताना मला विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चिक, कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साधनं तयार करता येतील का असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि ती संकल्पना, ते उद्दिष्ट लक्षात घेऊन मी माझं या ठिकाणी शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. माझ्या शैक्षणिक साहित्याचे वैशिष्ट्य आहे हे अभ्यासक्रमावर आधारित. इथं जेवढेही शैक्षणिक साहित्य दिलेले आहे ते पूर्णतः अभ्यासक्रमावर आधारित आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हे शैक्षणिक साहित्य यासाठी तयार केलेलं आहे. प्रात्यक्षिकांवर भर, कृतीयुक्त शिक्षण कशा पद्धतीने मिळावे, प्रात्यक्षिकांवर भर कशा पद्धतीने मिळावा या ठिकाणी हे शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांची जिज्ञासा, कुतूहल अतिशय प्रमाणे वाढावी अशा पद्धतीने या ठिकाणी शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे. वास्तव शिक्षण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न. अनुभवातून शिक्षक, खऱ्या अर्थाने विद्यार्थी हे उपकरण हाताळतील आणि खऱ्या अर्थाने त्याला कळेल की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अभ्यासक्रमातील घटक समजतात. आता मी या शैक्षणिक साहित्यामध्ये तयार केलेले शैक्षणिक साहित्य दाखवतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेले आहे पिक्चर प्लांट. पिक्चर प्लांट म्हणजे काय? कीटक खाणारी वनस्पती. आता ही कीटक खाणारी वनस्पतीचं मेकॅनिझम कसं असतं बघा. या ठिकाणी ही पिक्चर प्लांट दिलेली आहे. ही पिक्चर प्लांट सुगंधित असा द्रव्य सोडणार आणि या सुगंधित द्रव्यामुळे हे कीटक आजूबाजूला पसरणार आणि ते बरोबर त्या सुगंधित द्रव्यामुळे या पिक्चर प्लांटच्या जवळ जाणार अशा पद्धतीने बघा. आणि जाताबरोबर ही पिक्चर प्लांट्स त्याला ट्रॅप करून घेणार. पण ट्रॅप केल्यानंतर हे कीटकांमध्ये सर्वात जास्त स्रोत असतो नायट्रोजनयुक्त स्रोत. हा नायट्रोजनयुक्त स्रोत त्या कीटकांमुळे त्या वनस्पतीला मिळाला आणि नायट्रोजनयुक्त स्रोत म्हणजे त्यामुळे त्या वनस्पतीची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते. अशा पद्धतीने त्या कीटकांचं डिग्रेडेशन होतं आणि त्या वनस्पतीला चांगलं पोषण होत असतं. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकू शकतो. इयत्ता 10वीचा कन्सेप्ट आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. बॉटलच्या सहाय्याने आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर तयार केलेला आहे. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. अत्यंत कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, फुलाची संरचना कशा पद्धतीने असते ते आपण सांगू शकतो. याच्यावरच पॉलिनेशन हा घटक खूप महत्त्वाचा या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करू शकतात. यानंतर वाळवंटी वनस्पती, कॅक्टस या ठिकाणी दिली बघा. अतिशय कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना वास्तव शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण करतो. इयत्ता 10वीला महत्त्वाचा पाठ्यघटक म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण. प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना आपण प्रयोगशाळेमध्ये प्राण्यांचं स्पेसिमेन देत असतो. पण एक स्पेसिमेन जर म्हटलं तर 1000 रुपये खर्च येत असतो. मग हे 1000 रुपये खर्च येत असताना प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारचं साहित्य देत असताना खर्चिक होत असतं. परंतु मी विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चिक, फेकलेल्या बॉटलपासून, वापर झालेल्या बॉटलपासून, कोल्ड्रिंकच्या बॉटलपासून हे स्पेसिमेन तयार केलेले आहे. याच्यामध्ये नॉन कॉर्डेट पण आहे, कॉर्डेट पण आहे. हायड्रा, या ठिकाणी हायड्रा आहे, इचिनोडर्मेटा फायलम, स्टारफिश, ॲसेटॅल्मिथस, ॲस्केरियासिस. प्रत्येक नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट दोघं प्रकारचे फायलम या ठिकाणी आपण दाखवतो बघा. अशा पद्धतीने हे जर समोर विद्यार्थ्यांच्या ठेवले तर चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास होईल आणि कमी खर्चिक
अत्यंत 0 रुपयापर्यंत जर बघितलं तर काही हरकत नाही म्हणायला. बघा या ठिकाणी सायकॉन स्पंज, त्यानंतर या ठिकाणी मोलुस्का दिलेला आहे, स्नेल उदाहरण आहे त्याचं, प्लॅटी ॲल्मिंथस, लिव्हर फ्लग. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जर आपण स्पेसिमेन जर दाखवले तर त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. त्याचबरोबर व्हर्टिब्रेटा नॉन कॉरिडेट आपण बघितले. आता कॉरिडेटमध्ये बघा जे क्लास दाखवलेले आहे ते क्लास आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. ॲम्फिबियन दिलेला आहे, फ्रॉग, पायसेस या ठिकाणी दिलेले, मासे दिलेले आहे, एव्ज या ठिकाणी पक्षी दिलेला आहे एव्जमध्ये. त्यानंतर क्लास जर बघितले तर क्लासमध्ये बघा मॅमल्स आहे, बॅट्स उदाहरण आहे, सायक्लोस्टोमेटा, पेट्रोमायझॉन, रेप्टिलिया, वालरिड. अतिशय अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना जर वर्गामध्ये जर लावले तर विद्यार्थी त्याचं ऑब्झर्वेशन करतात, निरीक्षण करतात आणि त्या निरीक्षणाच्या आधारे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल हा टॉपिक चांगल्या पद्धतीने ते शिकत असतात. त्यानंतर ही सायकस प्लांट इथे तयार केलेली बघा, सायकस या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण सायकस प्लांट तयार केलेली आहे. सागोपाल या ठिकाणी मेलकोन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण दाखवू शकतो. बघा हुबेहूब जशीच्या तशी आपण आकृतीच्या सहाय्याने आपण तो विद्यार्थ्यांना शिकवत असतो, पण त्याचबरोबरीने प्लास्टिक बॉटलच्या सहाय्याने आपण या ठिकाणी सायकस वृक्ष तयार केलेले आहे. यानंतर सीड जर्मिनेशन, अतिशय एका छोट्याशा बॉटलवर आपण सीड जर्मिनेशन घेतलेले. बघा हुबेहूब आकृती, इयत्ता 10वीचा कन्सेप्ट आहे. ओव्हल्स डेव्हलप इंटू सीड अँड ओव्हरी इंटू द फ्रूट. या ठिकाणी बीजांकुरण कशा पद्धतीने होते. एक छोटीशी बॉटल आहे बघा, ही कोल्ड्रिंकची बॉटल आहे आणि या छोट्याशा बॉटलपासून बघा बीजांकुरण, बीज कशा पद्धतीने अंकुर घेत असतो आणि छोटी प्लॅन्ट तयार होत असते. याला अत्यंत कमी खर्च 0 ते 5 रुपयामध्ये आपण विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगले शैक्षणिक साधनं या ठिकाणी देऊ शकत असतो. त्यानंतर या ठिकाणी ऑक्टोपस फायलम मोलुस्का तयार केलेला आहे. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये विद्यार्थी या ऑक्टोपसचं अभ्यास करत असतात आणि त्याची कॅरेक्टरिस्टिकसुद्धा लिहित असतात. आणि महत्त्वाचा कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघूया, बडिंग इन हायड्रा. बडिंग इन हायड्रा इयत्ता 10वीचा कन्सेप्ट आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण कसं शिकवूया. बघा या ठिकाणी एक समुद्रातला प्राणी हायड्रा या ठिकाणी दिलेला आहे आणि या हायड्राला या ठिकाणी बर्ड आलेला. हा हायड्रा आहे आणि या हायड्राला बर्ड आलेला आहे. आता हे बर्ड हळूहळू वाढल्यानंतर बघा ते बर्ड इथपर्यंत वाढतं आणि वाढल्यानंतर त्याची वाढ विकसित झाल्यानंतर त्या डॉटर हायड्राला असं वाटणार की मी आता जगण्यास सक्षम आहे. त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली की बघा ते यापासून अलग होतं, सेपरेट होतं. सेपरेट झाल्यानंतर बघा हे पॅरेंट्स हायड्रा आणि हा डॉटर हायड्रा, याला म्हणतात बडिंग इन हायड्रा. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना 4 मार्काचा कन्सेप्ट ह्या साध्या बॉटलवर देऊ शकतो, अत्यंत कमी खर्चामध्ये. आणि पर्यावरणपूरक प्रदूषण नियंत्रित असे शैक्षणिक साधनं आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. ग्रामीण भाग असो, आदिवासी भाग असो, दुर्गम भाग असो, ज्या शाळेला आर्थिक तणाव असतो, जी शाळा आर्थिक तणावामध्ये असून विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक साधने देऊ शकत नाही, त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीची शैक्षणिक साधने देऊन मोठ्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी आपण शैक्षणिक साधने देऊन त्यांची गुणवत्ता वाढवू शकत असतो. या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन, विद्यार्थ्यांना मसल कॉन्ट्रॅक्शन कशा पद्धतीने असतं आपण त्या ठिकाणी सांगत असतो. बघा या ठिकाणी हात रिलॅक्स पोझिशनला असल्यानंतर मसल रिलॅक्स पोझिशनला आहे आणि ज्यामध्ये मुवमेंट होत असते, मुवमेंट होत असताना इथले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात. मग हे विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने सांगू शकतो. तर या ठिकाणी एक बॉटल, या ठिकाणी जे बॉटल दिलेली ती मसल म्हणून आपण उपयोग करू शकतो. आणि हे झाडूचं जे हँडल आहे त्या झाडूच्या हँडलचं प्लास्टिक आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. बघा कशा पद्धतीने मुवमेंट चालू झालेली आहे. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन, अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन देत असतो. इयत्ता 9वीला पाठ्यघटकातील महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे तो आहे सोनार सिस्टीम. या सोनार सिस्टीम विद्यार्थ्यांना आपण प्लास्टिक झाकणाच्या सहाय्याने आपण शिकू शकतो. बघा या ठिकाणी ही बोट दिलेली आहे, इथून ट्रान्समीटरमधून अल्ट्रासाऊंड बाहेर येणार.
आणि तो रिफ्लॅक्ट होणार तळाशी समुद्राच्या, इथून रिफ्लॅक्ट झालं बघा. मग याला लागणारा जो कालावधी आहे, या कालावधीहून आपण लक्षात घेऊ शकतो की समुद्राची खोली किती. अतिशय कमी खर्चिक असताना सुद्धा विद्यार्थ्यांना आपण 4 मार्काचा प्रश्न आणि त्याचं उत्तर, त्याची उकल आपण या प्लास्टिक झाकणाच्या सहाय्याने, रंगकामाचे प्लास्टिक डब्यांचे झाकण या ठिकाणी वापरून तयार केलेले. इयत्ता 10वी ते 12वी अभ्यासक्रमातील जो घटक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजत असताना, हे आंतरिक घटक असताना विद्यार्थ्यांना हे घटक शिकवत असताना काही मर्यादा असतात. मात्र आपण हा घटक प्लास्टिक बॉटलच्या सहाय्याने तयार केलेला आहे. बघा या ठिकाणी एक प्लास्टिक बॉटल तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये इजॅक्युलेटरी डक्ट, सेमिनल व्हेसिकल, युरिनोजेनायटल डक्ट हे सर्व प्रकारे दाखवलेले आहे. बघा अतिशय कमी खर्चिक असे शैक्षणिक साधनं या ठिकाणी वापरून विद्यार्थ्यांना आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून सांगू शकतो. त्याचबरोबर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, यामध्ये युटेरस, ओव्हरी, दोघी ओव्हरी दाखवलेले आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक सेल सुद्धा बाहेर आलेले दिसते. बघा तुम्हाला दिसेल मंथली जे असतं एक सेल या ठिकाणी आलेले आहे. कृतीयुक्त शिक्षण देण्याचा या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये यात सहभागी होतात आणि आकृती पाहून विद्यार्थी त्यावर अभ्यास करत असतात. अभ्यासक्रमातील घटक रिफ्लेक्स ॲक्शन. आता रिफ्लेक्स ॲक्शन यावर बोर्डाला जर बघितलं तर टिपा द्या, शॉर्ट नोट अशा पद्धतीचे प्रश्न येतात. मात्र या प्रश्नांचं उत्तर कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो, तर यासाठी मी प्लास्टिकच्या झाकणाचा उपयोग केलेला आहे. बघा या ठिकाणी एका व्यक्तीच्या पायामध्ये काटा टोचलेला दिसत आहे. मग असं असताना या ठिकाणी ॲफरंट सेन्सरी न्यूरॉन्स स्पायनल कॉर्डला मेसेज जातो त्यांच्या थ्रू की या ठिकाणी काहीतरी इजा झालेली आहे. मग स्पायनल कॉर्ड थ्रू इफरंट मोटार न्यूरॉन याच्याद्वारे मसल्सला आदेश जातात की तो त्या ठिकाणचा काटा काढायचा. बघा कशा पद्धतीने तो काटा काढण्यासाठी हात पुढे येईल. ही क्विक रिॲक्शन असते, याला म्हणतात रिफ्लेक्स ॲक्शन. क्विक रिस्पॉन्स दिले जाणे. हे आपण विद्यार्थ्यांना एका झाकणाच्या बॅट मेकॅनिझम, बॅट कशा पद्धतीने आकाशामध्ये संचार करत असते ते आपण या झाकणाच्या सहाय्याने दाखवू शकतो. बघा या ठिकाणी ही बॅट दाखवलेली आहे, ती अल्ट्रासाऊंड सोडणार. असं बघा अल्ट्रासाऊंड आपण विद्यार्थ्यांना स्वतः बोलून या ठिकाणी त्यांना कृती करायला लावणार. या ठिकाणी ही अल्ट्रासाऊंड या इमारतीवर आदळलं, इथून ते रिफ्लेक्ट झालं. बघा रिफ्लेक्ट होऊन परत बॅटपर्यंत आलेलं आहे. मग या बॅटला लक्षात आलं की तिथं अडथळा आहे, ऑब्स्ट्रॅकल आहे आणि ती डायरेक्शन बदलवणार. अशा पद्धतीने बॅट संचार करत असते. बघा ही एक मेकॅनिझम, एक छान असं बॅटचं आपण मेकॅनिझम विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. बघा प्लास्टिक झाकणांपासून आपण या ठिकाणी स्टेजेस दाखवलेला आहे. अडल्ट मॉथ, एक लार्वा आणि कुकून. कोश कशा पद्धतीने तयार होतो आणि याला हे जे चक्र आहे, हे चक्र अभ्यासक्रमामध्ये जर बघितलं तर जवळजवळ 3 मार्कांचा तो प्रश्न आहे. यानंतर स्टोमॅटो दाखवले, पानातील पर्णरंध्रे आणि या ठिकाणी आपण बॉटलचा बेस वापरलेला आहे आणि हुबेहूब असं स्टोमॅटा पर्णरंध्रे तयार केलेले. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, ध्वनीचे परावर्तन कशा पद्धतीने होते त्यासाठी मी हे प्लास्टिक झाकण वापरलेले आहे. या ठिकाणी बघा 2 पाईप या ठिकाणी प्लास्टिकचे वापरले. अत्यंत कचऱ्यामध्ये असलेले जे प्लास्टिकचे डब्याचे झाकण असतील, पाईप असतील, त्याचा वापर आपण करून 4 मार्काचा प्रश्न जो आहे ध्वनीचे परावर्तन या विद्यार्थ्यांसाठी आपण देऊ शकतो. या ठिकाणी एक साऊंड आपण तयार करून विद्यार्थी या ठिकाणी ऐकतील आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बघा कोण ॲडजस्ट करता येईल आपल्याला. कोण मापक दाखवलेलं आहे. इन्सिडंट बॉटलचा आपण या ठिकाणी वापर केला, मात्र बॉटलच्या झाकणांपासून आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ इलेमेंट तयार केलेले. बघा सोडियम 281, कार्बन 24, हिलियम 2 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. यानंतर बेंझिन स्ट्रक्चर
रिंग स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेलं आहे. विद्यार्थ्यांना हे आपण वर्गात जर लावलं तर त्यांचं ॲटॉमिक स्ट्रक्चर हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने होईल. एका सिंगल बॉटलच्या सहाय्याने, फक्त एकच बॉटलच्या सहाय्याने आपण विविध कन्सेप्ट विद्यार्थ्यांचे क्लिअर करू शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. बघा, विद्यार्थ्यांना बोलू आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो की हा जो मँगो दिलेला आहे, हा जो फ्रूट दिलेला आहे, या फळाचं बी कुठे असतं. बघा, विद्यार्थी बरोबर येतील आणि बी दाखवतील. अशा पद्धतीने अँजिओस्पर्म हा कन्सेप्ट विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कन्सेप्ट पूर्ण होत असतो. त्यानंतर पॉलिनेशन हा घटक शिकवत असताना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पॉलिनेशन घडत असतं ते आपण शिकूया. बघा, या ठिकाणी एक फूल दिलेलं आहे. या फुलावर हे पोलन ग्रेन दिलेलं आहे. हे पोलन ग्रेन याच फुलावरच्या स्टिग्मावर जर ट्रान्सफर जर झाले तर सेल्फ पॉलिनेशन होणार. बघा, या ठिकाणी ते सेल्फ पॉलिनेशन झालं. आणि हेच जर पोलन ग्रेन दुसऱ्या फुलांवर जर गेले तर त्या ठिकाणी होणार क्रॉस पॉलिनेशन. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन हे दोघंही कन्सेप्ट शिकू शकतो. त्यानंतर आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन कशा पद्धतीने असते. या ठिकाणी एक प्लांट सेल दिलेली आहे. या प्लांट सेलमध्ये असणाऱ्या घटकांचं पाण्याचं जे वॉटर आहे, वॉटर कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर पाणी बाहेर पडणार, मग त्याला म्हणतात हायपरटोनिक सोल्युशन. बघा, हायपरटोनिक सोल्युशन दाखवलेलं आहे. आता दुसरी कन्सेप्ट आहे हायपोटोनिक सोल्युशन. बघा, हायपोटोनिक सोल्युशन कशी शिकवणार विद्यार्थ्यांना, तर हा बाणमध्ये दाखवलेलं बाहेरचं पाणी मध्ये आलेलं आहे, म्हणजे बाहेरचं पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, जास्त झालेलं आहे. आणि तिसरी कन्सेप्ट आहे आयसोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशनमध्ये दोघं पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असतं. उदाहरणार्थ जर पाहिलं तर जो मनुका असतो तो जर पाण्यात जर टाकला तर तो पाण्याने फुलतो, म्हणजे बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन हे पाण्याचं जास्त असतं आणि मधलं कमी असतं, त्यामुळे ते ॲब्सॉर्ब होत असतो. हे तिन्ही कन्सेप्ट आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आयसोटोनिक, हायपोटोनिक, हायपरटोनिक सोल्युशन. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तिन्ही कन्सेप्ट आपण बॉटलच्या सहाय्याने देऊ शकतो. तिसरा कन्सेप्ट आहे आयोनिक बॉन्ड. बघा, आयोनिक बॉन्ड कशा पद्धतीने असतो. या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन 2, 8, 1 हे शेवटचा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा क्लोरीनला दिला जातो. दिल्याबरोबर कसं स्ट्रक्चर येणार, तर बघा असं स्ट्रक्चर आहे. बॉटलच्या सहाय्याने फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू शकतो. त्याचबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड. बघा, या ठिकाणी हायड्रोजन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि परत हायड्रोजन H2O मॉलिक्यूल दाखवलेलं. बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी बॉन्ड तयार झाले H2O मॉलिक्यूल्स, त्याला आता कोव्हॅलंट बॉन्ड. आणि यानंतर ह्युमन इव्होल्युशन कशा पद्धतीने होतं ते आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. बघा, पहिली अवस्था आहे लेमूर, इजिप्टोपॅथेकस. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना एक एक अवस्था, जशी जशी मानवाची उत्क्रांती झाली आहे त्या त्या पद्धतीने मानव कसा विकसित झाला, कसा डेव्हलप झाला, नीदरलँड मानव या ठिकाणी दाखवले आहे आणि क्रो मॅग्नन मानव. अशा पद्धतीने होमोसॅपियन कन्सेप्ट म्हणून पूर्ण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. गर्भवती महिलांच्या गर्भाशयामध्ये भ्रूणाची वाढ कशा पद्धतीने होत असते, स्टेजेस ऑफ द एम्ब्रिओ कशा पद्धतीने आपण या शैक्षणिक साहित्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. बघा, या ठिकाणी पहिली अवस्था, पहिला मन कशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. बघा, ही पहिली अवस्था, पहिला मन. या ठिकाणी भ्रूणाची अवस्था अशा पद्धतीने असते. त्यानंतर दुसरा मंथ, दुसऱ्या महिन्यामध्ये भ्रूणाची वाढ झालेली आपल्याला दिसेल. बघा, अशा पद्धतीने. तिसऱ्या महिन्यामध्ये भ्रूणाची वाढ अजून झालेली आपल्याला दिसेल त्याच्या वजनामध्ये. त्यानंतर मेंदूचा विकास, अशा अनेक गोष्टींमध्ये थोडा बदल झालेला आपल्याला दिसत असतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी भ्रूणाची अवस्था, स्टेजेस आपण पूर्ण 9 महिन्यापर्यंत दाखवू शकतो. प्लास्टिकच्या झाकणापासून आपण या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हा कन्सेप्ट विद्यार्थ्यांना शिकू शकतो. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे पॅरेंट्स अमिबा. आता हा जो पॅरेंट्स अमिबा आहे त्याचं बायनरी फिजन कसं होत असतं, एका अमिबापासून कशा पद्धतीने डॉटर अमिबा तयार होत असतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी पॅरेंट्स अमिबा. आता इथले जो न्यूक्लियस आहे त्याचं इलॉंगेशन होतं. बघा, दुसरी अवस्था कशी असते इलॉंगेशनची.
बघा इलॉंगेशन झालेलं आहे न्यूक्लियस. त्याच्यानंतर न्यूक्लिअर डिव्हिजन झालं. इलॉंगेशन झाल्यानंतर न्यूक्लिअर डिव्हिजन, 2 न्यूक्लियस तयार झाले. जर 2 न्यूक्लियस तयार झाले तर कंट्रोल ते करणार सेलवर, मग तिथं 2 सेल तयार होतील. बघा तिथं 2 सेल तयार झाल्या, डॉटर अमिबा 2 तयार झालेले. यालाच म्हणतात बायनरी फिजन इन अमिबा. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकू शकतो. त्याच पद्धतीने ईस्ट सेल, बडिंग इन ईस्ट, कशा पद्धतीने बडिंग इन ईस्ट असतं ते आपण बघूया. बघा त्याच्यामध्ये सुरुवातीची अवस्था जर पाहिली तर बडिंग इन ईस्ट ही या ठिकाणी न्यूक्लियस डिव्हिजन झालेलं आहे. परत एक बड तयार झालेलं आहे, या ठिकाणी बल्जेस तयार झालेलं आहे, बड तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी हे बड सेपरेट होतात वेगवेगळे, आणि इथं डॉटर ईस्ट, वेगवेगळे डॉटर ईस्ट तयार होतात. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना बायनरी फिजन इन अमिबा, बडिंग इन ईस्ट हे दोघी कन्सेप्ट शिकवू शकतो. विद्यार्थ्यांच्या खेळण्यामधील हे जे पॉईंट आहे, या पॉईंटच्या सहाय्याने आपण ग्राफाईट स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. त्यानंतर डायमंड स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन विद्यार्थ्यांना याद्वारे आपण शिकू शकतो. त्याचबरोबरीने आपण सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीने, फादर आणि मदर सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीने करतात, XY क्रोमोझोम दाखवलेले आहे. त्याच्यानंतर जिथे जिथे XY क्रोमोझोम मेट होतील त्या ठिकाणी सन दाखवलं आहे, XX क्रोमोझोम होतील त्या ठिकाणी डॉटर दाखवलेलं आहे. आणि हे विद्यार्थ्यांच्या खेळण्याचे जे पॉईंट असतात त्या पॉईंटचा उपयोग करून आपण या ठिकाणी बनवलेले आहे. प्लास्टिक बॉटलच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांना हायड्रोकार्बन रचना कशा पद्धतीची असते, अल्केन, अल्किन, अल्काईन या फॉर्म्युल्यांच्या आधारांवर आपण हायड्रोकार्बन कंपाऊंड विद्यार्थ्यांना शिकू शकतो. बघा या ठिकाणी आपण असं वर्गामध्ये हे हँगर लावू शकतो. विद्यार्थी या ठिकाणी जातील. या ठिकाणी रूट लिहिलेला आहे. पहिला आहे मिथ, एने जोडला मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन अशा पद्धतीने ते वाचन करतात. आणि तुम्हाला जर अल्किन जर पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना बोलवायचं, त्यांची कृतीयुक्त या ठिकाणी कृती करून घ्यायची. बघा मिथीन, इथिन, प्रोपिन, ब्युटीन अशा पद्धतीने आपण पूर्ण हायड्रोकार्बन घेऊ शकतो. अल्काईन जर ग्रुप जर घेतला तर YNE, CnH2n-2 बघा, मिथाईन, इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन अशा पद्धतीने. या ठिकाणी आपण महत्त्वाचा जो पाठ्यघटक आहे मूलद्रव्यांची आधुनिक आवर्त सारणी. मूलद्रव्यांची आधुनिक आवर्त सारणी तयार करण्यासाठी हे आपण प्लास्टिकचे ग्लास वापरलेले आहे. लस्सीचे ग्लास लोक लस्सी पितात आणि फेकून देतात, मात्र त्याचं शैक्षणिक साहित्य आपण या ठिकाणी तयार केलेलं अत्यंत कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी पिरियडिक टेबल विद्यार्थ्यांना दिलेले आहे. बघा अशा पद्धतीने पूर्ण पिरियडिक टेबलवर हे आपण प्लेस करून घेतलेले आहे. प्रत्येक ग्लासवर इलेमेंटचे नावं लिहिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना यावर प्रश्नावली आपण देऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रश्न जर विचारला की फर्स्ट ग्रुपमधले इलेमेंट कोणते, विद्यार्थी जातील आणि आपल्याकडे आणतील. मग यावरून आपण लक्षात घ्यायचं. बघा पहिला ग्रुप जर म्हटलं तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि आपण ते बघायचं आणि त्याला मार्क द्यायचे. अशा पद्धती आपण विद्यार्थ्यांसाठी 100 प्रश्नावली यावर तयार करून विद्यार्थ्यांची पूर्ण पिरियडिक टेबल, मूलद्रव्यांची आधुनिक आवर्त सारणी ही अभ्यास करून घेऊ शकतो. घरातील जीर्ण झालेले कपडे, त्या कपड्यांचा वापर करून या ठिकाणी आपण ॲनिमल क्लासिफिकेशन, ॲनिमॅलिया, किंगडम ॲनिमॅलिया कशा पद्धतीने आपण सांगू शकतो. बघा या ठिकाणी कापडांचा उपयोग केलेला आहे. घरगुती जे कापड असतात, जीर्ण झालेले कपडे, त्याच्यापासून या ठिकाणी आपण ॲनिमल तयार केलेले. त्यामध्ये सब किंगडम नॉन कॉर्डेट, किंगडम कॉर्डेट, सब किंगडम कॉर्डेट या ठिकाणी दिलेले, क्लास 6 या ठिकाणी दिलेले आहेत. आणि दुसरा त्यावर आपण एक बोर्ड तयार करून घेऊया. बघा तर याला नावं जर द्यायची जर म्हटलं तर कशा पद्धतीने देतात. बघा एक आकृतीला जर नावं द्यायची म्हटलं तर आपण आपल्या पद्धतीने कमी खर्चिक बोर्ड, आईच अशा पद्धती, अशा पद्धती आपण नाव देऊ शकतो प्रत्येक आकृती.
या ठिकाणी फूड चेन दिलेली आहे. यामध्ये प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर विद्यार्थ्यांना जाऊन या ठिकाणी प्लेस करायला लावू शकतो आपण. बघा प्राणी पण दाखवलेले आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी जातील, पूर्ण कन्सेप्ट बघतील आणि या ठिकाणी बघा डिकम्पोजर अशा पद्धतीने फूड चेन कंप्लीट करत असतात. यानंतर प्लास्टिक झाकणांपासून या ठिकाणी ॲटॉमिक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन. त्यानंतर या ठिकाणी दृष्टी सातत्य, परसिस्टन ऑफ व्हिजन अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. दृष्टी सातत्य. PSLV यान दाखवलेलं आहे. सॅटेलाईट दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी अँटिना दाखवलेला आहे आणि मायक्रोस्कोप. कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांसाठी मायक्रोस्कोप या ठिकाणी आपण दाखवण्यात आलेला आहे. सादर केलेले शैक्षणिक साहित्यांचा उपयोग आपण ग्रामीण भागातील शाळेसाठी करू शकतो. ज्या शाळांमध्ये आर्थिक बाबतीमध्ये तणाव असतो किंवा आर्थिक घटक घ्यायला त्यांना अडचणी येतात, त्यासाठी आपण कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक प्रदूषण प्रतिबंधित असे शैक्षणिक साहित्य या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी देऊ शकतो. शैक्षणिक संकल्पना विद्यार्थ्यांच्या इथं चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. प्रदर्शनीय वस्तू म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण लावू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, वैज्ञानिक दृष्टी आणि त्यांचा गुणवत्ता विकास वाढ होण्यासाठी सुद्धा याची मदत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे कृतीयुक्त शिक्षण. विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये दाखवण्यामध्ये, प्रत्येक संकल्पना समजत असताना विद्यार्थी त्यामध्ये सहभाग घेत असतो आणि अभ्यासामध्ये त्याची रुची वाढत असते. अशा या शैक्षणिक साहित्याचा वापर करून प्रत्येक विद्यार्थी हा चांगला, त्याचा सर्वांगीण विकास आणि गुणवत्ता वाढ होत असते. आपण दिलेल्या वेळाबद्दल धन्यवाद.